300ला 2, 200ला 1. टी शर्ट कितीला बोलले हे तुम्ही? 200 रुपयाला. तर बघा खूप छान छान टी शर्ट होते. प्लस साईजमध्ये सुद्धा अवेलेबल होते. क्रॉप, लॉंग असे सगळ्या टाईपचे होते आणि कॉलेज गोईंग गर्ल्ससाठी तो खूप बेस्ट ऑप्शन होता इथे. मस्त होतं. ओपन कर बरं. ओके हा पॅक 400 रुपयाला ना. शंभरला 1, 150ला 2. शंभरला 1, 150ला 2. असे क्रॉप आहेत ना, म्हणजे इथून असा कट आहे आणि असं आहे. ओके. हां जॅकेट. तर हे 300, 350, 400 या रेंजचे टॉप होते. 250 वाले पण होते या दादांकडे. देखो मैडम 350ला 3 चप्पल. कितीला? $280ला 1. हे पण त्यातलेच आहेत ना? 350ला 3 वाले. या 550ला. ओके. इथून 550ला 3 आहेत आणि तिकडच्या 350ला. ओके. 250ला 1, 500ला 2 जॅकेट्स. बघू पुढून. ते हे असं ब्लेझर टाईप आहे मामी. ते म्हणजे आतमध्ये त्याला एखादा टी शर्ट वगैरे घालावा लागणार. तो मागे हो जरा. ते घेतेस तू? नाही दीदी घालून दाखवते. बघू माझा अजून डिसाइडेड नाहीये. कोण ठेवू नको असं. टाईट होतं. पण इथे बरोबर बसतोय ना. इथे तुला बसतोय का? पण हो इथे बरोबर आहे. तेच ना, ते हात लूजच असतात. किती छान दिसतोय बघ. चेन लाव, चेन लाव. तेच सांगते तर. हे बघ. घेतेस का मग? 650, 750. तुम्हाला सेपरेट घ्यावं लागणार. श्रग. वन पीस इथं 500, 600, 700, 750 अशा रेटचे होते. शॉर्ट स्लीव्हचे जरी असले तरी तुम्ही तिथं सेपरेट श्रग पण घेऊ शकता. श्रगचे वेगळे चार्जेस होते आणि लॉंग शॉर्ट जसे पाहिजे तसे वन पीस होते. आणि हे दादा बघा शॉर्ट स्लीव्ज होत्या. तर ते श्रग घालून दाखवत होते की श्रग वेअर केल्यावर तो वन पीस कसा वाटेल. मग तुम्हाला जर कम्फर्टेबल नसेल तर तुम्ही असं श्रग वेअर करू शकता. आणि टॉप इथे 200, 300, 350 असे जीन्सवरचे टॉपचे रेट होते. तर बघा श्रग घातल्यावर पण ते किती छान वाटतंय. एकदम त्याला सूट होऊन जातंय कारण तो ब्लॅक अँड व्हाईट आहे जो वन पीस आहे तो. आणि हा श्रग तर खूप छान होता. म्हणजे एकदम रेट्रो लुक देत होता कारण पुढे असं बांधायला होतं. त्याच्यामध्ये व्हाईट नाहीये का? 100ला. तर बघा इथं हा दादा चपला घेऊन बसलेला आणि कोणती पण घ्या 100 रुपयाला. आणि खूप छान छान अशा फ्लॅट चपला होत्या. सगळ्या फ्लॅट होत्या पण खूप अशा छान ट्रेंडिंग अशा युनिक डिझाईन होत्या. बघा तुम्ही किती छान आहे. आणि फक्त 100 रुपयाला मस्त कलेक्शन होतं. तर शॉपिंग करून 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 बघा फायनली अंधार पडला.
पण काही मन भरत नव्हतं. तुम्हाला पण आवडतं का FC रोडला शॉपिंग करायला? आवडत असेल तर नक्की कमेंट करा. आणि शॉपिंग करून करून थकलो आणि खूप भूक लागली. मस्त तिथं मोमोजचा स्टॉल होता. मस्तपैकी व्हेज मोमोज खाल्ले आणि त्यानंतर आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला, म्हणजेच आमच्या घरी. तर कसा वाटला व्हिडिओ? आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.